हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आपण बनवणार आहे गुळंबा. त्यासाठी मी इथं 3 कच्चे आंबे घेतले आहेत. त्याचे देठ काढून घेतले आणि आपल्याला हे वरचे जे साल आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर इथं मी वरचे जे साल आहेत ते आपण इथं काढून घेत आहेत. या प्रकारे आपल्याला याच्यावरची साल पूर्ण काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर किसणीने आपल्याला इथं किसून घ्यायचे आहे. इथं मी मोठेच किसून घेत आहे. तुम्हाला हवं असल्या छोट्या किसणी जी आकाराची मिळते त्याने सुद्धा तुम्ही किसून घेऊ शकता. तर इथं मी किसणीने सर्व हे किसून घेते. या प्रकारे सर्व मी किसून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेलामध्ये मी 4 मिरी, 2 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकला आहे. तुम्ही इथं तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. त्याच्यानंतर आपण जे किसलेला आंब्याचा किस आहे ते याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. 3-4 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे जे आंब्यामध्ये जे ओलावा आहे ते सगळं निघून जाते. तर आपल्याला इथं चांगलं परतून घ्यायचं आहे. इथं मी परतून घेत आहे. किस परतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी त्यामध्ये गूळ टाकला आहे. जेवढा आपला किस होता त्याच प्रमाणात मी गूळ टाकला आहे. इथे 1 प्लेटभर आपला किस होता तेवढंच मी त्याच्यामध्ये गूळ टाकला आहे. हे चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. इथे चांगलं आपल्या गुळाला पाणी सुटलेलं आहे. आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं. पुन्हा आणखीन आपला पूर्ण गूळ वितळला पाहिजे, या प्रकारे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं पूर्ण आपला गूळ आहे ते पूर्ण वितळलेला आहे. आपल्याला या गुळाचा असा पाक बनवून घ्यायचा आहे. तर ही तशी पाक होत आहे. आपल्याला एक तार झाली पाहिजे, आपल्या हाताला असा चिपकला पाहिजे, या प्रकारे आपण चेक करून बघायचं हाताला. तर तशी पूर्ण झालेलाच आहे आपला. आता इथं बघू शकता तुम्ही किती छान मस्त आपला गुळंबा झाला आहे. तर तुम्हाला सांगायची टिप्स म्हणजे जे आपण मिरे, 2 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा वापरला आहे ना, त्याच्यामुळे काय होते, आपला मुरंबा आहे जे जास्त वेळ टिकतो आणि बुरशीसुद्धा लागत नाही. तर कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.